Welcome student. So today we will solve the next activity which is on page number 88 of your bridge course. So the activity is about the conversation, it is about questions which are about the interview questions. So it is given here, you can see in the learning outcome, framing probing questions to find additional information to find precise answers to one's query. So it is the activity. So there are again some instructions for teachers as well as you also. First of all, we will read the instructions for teachers. The first, give the learners examples of framing questions for an interview. विद्यार्थ्यांना शिक्षकांनी इंटरव्ह्यू साठी क्वेश्चन कसे तयार करायचे याचा एक नमुना द्यायचा आहे. फॅसिलिटेट द लर्नर्स टू प्रिपेअर इंटरव्ह्यू क्वेश्चन्स फॉर द चीफ मिनिस्टर. मुलांना चीफ मिनिस्टर यांना प्रश्न विचारण्यासाठी कोणते प्रश्न विचारता येतील याच्याबद्दल विचारायचं आहे. गिव्ह देम 30 मिनिट्स टू प्रिपेअर इट. आणि यासाठी मुलांना 30 मिनिट वेळ द्यायचा आहे. प्रोव्हाइड देम 15 मिनिट्स टू प्रेझेंट द इंटरव्ह्यू. आणि याचबरोबर त्यांना 15 मिनिटं वेळ द्यायचा आहे ते क्वेश्चन प्रेझेंट करण्यासाठी. सो नाउ द इन्स्ट्रक्शन्स फॉर द स्टुडंट्स. फ्रेम सम क्वेश्चन्स फॉर द इंटरव्ह्यू. तुम्हाला काही इंटरव्ह्यू साठीचे क्वेश्चन तयार करावे लागणार आहेत. तुम्हाला एकूण 3 इंटरव्ह्यू साठीचे क्वेश्चन तयार करायचे आहेत जे आपण पुढे डिस्कस करणार आहोत. प्रिपेअर इट फ्लुएंटली अँड आस्क केअरफुली. तुम्ही जे क्वेश्चन तयार करता आहात ते फ्लुएंटली तुम्ही विचारले पाहिजेत. नोट डाऊन द इम्पॉर्टंट डिटेल्स फॉर द कन्व्हर्सेशन. कन्व्हर्सेशन साठीच्या इम्पॉर्टंट डिटेल्स लागतात त्या तुम्हाला नोट डाऊन करायच्या आहेत. अँड लास्ट, प्रिपेअर इंटरव्ह्यू क्वेश्चन्स फॉर द चीफ मिनिस्टर. आता ही जी ऍक्टिव्हिटी आहे ही तुम्हाला सॉल्व्ड ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, त्यामुळे ही लिहायची गरज नाहीये. या ठिकाणी तुम्ही वाचू शकता. देर आर 8 क्वेश्चन्स विच आर गिवन हिअर अँड इट इज अबाउट this question. You can see here, prepare interview questions for the chief minister. It is given here, so there is no need to write any question regarding this activity. आता कुठले कुठले क्वेश्चन आहेत फक्त आपण वाचूयात. या ठिकाणी तुम्हाला लिहिण्याची गरज नाहीये. पहिला क्वेश्चन आहे, हाऊ डू यू फील टू बी द चीफ मिनिस्टर ऑफ द स्टेट. तुम्हाला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कसं वाटतंय आता. डू यू फील द प्रेशर ऑफ दिस हॉट सीट. या खुर्चीवर बसून तुम्हाला काही प्रेशर जाणवतोय का. व्हॉट आर युअर प्रायोरिटीज फॉर द स्टेट इन नियर फ्युचर. येत्या भविष्य काळामध्ये आपल्या राज्यासाठी तुमच्या प्रायोरिटीज काय असतील, तुम्ही प्राधान्य कशाला देणार आहात. हाऊ विल यू कोप अप विथ द कोरोना क्रायसिस इन द स्टेट. आता कोप अप ही एक फ्रेज आहे, याचा अर्थ काय आहे, सामना करणे. तुम्ही आपल्या राज्यावर हे जे कोरोना क्रायसिस आलेला आहे, संकट आलेलं आहे, याचा सामना कसा करणार आहात. व्हेन डू यू गेट टाइम फॉर युअर चिल्ड्रेन अँड फॅमिली. आता हा पर्सनल क्वेश्चन आहे. तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी, तुमच्या मुलांसाठी वेळ कसा काढता. डू यू वॉच मूवीज. तुम्ही मूवी पाहता का. विच मूवी डू यू लाईक मोस्ट. तुम्हाला कोणती मूवी सगळ्यात जास्त आवडते. इफ यू गेट फ्री टाइम, व्हॉट डू यू लाईक टू डू मोस्ट. जर तुम्हाला मोकळा वेळ भेटला, फ्री टाइम भेटला, तर त्या वेळेमध्ये तुम्हाला काय करायला आवडतं. अँड लास्ट, व्हॉट मेसेज डू यू वॉन्ट टू गिव्ह द स्टेट थ्रू दिस इंटरव्ह्यू. या इंटरव्ह्यूद्वारे तुम्हाला राज्याला कोणता संदेश द्यायचा आहे. So it is a demo. Now the solved activity is also given here. There are 3 questions. You can see here the first question is, how do you prepare for the examination. How many hours in a day you study. Do you get time for watching TV or playing. आता हे कोणाचं विचारलेलं आहेत क्वेश्चन. हे आहेत क्वेश्चन विचारलेले जो टॉपर आहे सेकंडरी स्टेट बोर्ड मध्ये, 10वी मध्ये जो टॉपर होता त्याला विचारलेले हे क्वेश्चन आहेत. हा पण एक डेमो आहे. इथं पण तुम्हाला काही सुद्धा लिहायची गरज नाहीये. मग आता आपण पुढे जाऊयात. ज्या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन तयार करायचे आहेत त्यातला पहिला आहे कुठलं, इंटरव्ह्यू फॉर द पोस्ट ऑफ सेल्स मॅनेजर. या टॉपिकवर तुम्हाला एक 8-10 क्वेश्चन तयार करायचे आहेत. देन आहे इंटरव्ह्यू ऑफ अ डॉक्टर ऑन हेल्थ अवेअरनेस. अँड लास्ट, इंटरव्ह्यू ऑफ द एज्युकेशन मिनिस्टर ऑन द ऑनलाईन स्कूलिंग अँड करंट एज्युकेशन सिस्टीम ऑफ द स्टेट. आता या ऍक्टिव्हिटी आपण सोडूयात. पहिली ऍक्टिव्हिटी आपण बघूयात. जे क्वेश्चन आपण तयार करणार आहोत हा कोणाचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, सेल्स मॅनेजरचा. आता हे पोस्ट साठीचे क्वेश्चन आहेत. त्या पोस्ट साठी सेल्स मॅनेजरला तुम्ही कोणकोणते क्वेश्चन विचारणार आहात. तर पहिला क्वेश्चन कुठला विचारू शकतो, व्हॉट इज युअर एज्युकेशनल बॅकग्राऊंड. तुझे एज्युकेशनल बॅकग्राऊंड काय आहे. एक्सप्लेन युअर एक्सपिरियन्स विथ सेल्स मॅनेजमेंट. सेल्स मॅनेजमेंट मधला तुझा एक्सपिरियन्स कसा आहे. हाऊ विल यू अप्रोच डिफरंट पर्सनॅलिटीज ऑन युअर टीम. तुझ्या टीम मध्ये ज्या वेगवेगळ्या पर्सनॅलिटीज असतात, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो, मग त्यांच्या जवळ तू अप्रोच कसा होतोस. व्हाय डू यू वॉन्ट द सेल मॅनेजर पोझिशन. तुला सेल्स मॅनेजर हीच पोस्ट का हवी आहे. व्हाय शुड वी चूज यू. असं कोणतं कारण आहे की आम्ही तुला सिलेक्ट करू.
व्हॉट डू यू लाईक मोस्ट अबाउट सेल्स? सेल्स मध्ये तुला सगळ्यात जास्त काय आवडतं? डिस्क्राईब युअर सेलिंग स्टाईल. तुझी सेलिंग स्टाईल कशी आहे त्याच्याबद्दल आम्हाला जरा सांग. व्हॉट डू यू डिसलाईक मोस्ट अबाउट सेल्स? सेल्स बद्दल तुला अशी कोणती गोष्ट आहे जी अजिबात आवडत नाही? हाऊ वुड यू मॅनेज अ टीम अँड मॅनेज युअर शेड्यूल? तुझ्याकडे जी आता टीम असणार आहे ती तू कशी मॅनेज करणार आहेस आणि तुझ्याकडे जो वेळ आहे तो शेड्यूल तू कसा करणार आहेस, त्याचं टाइम टेबल कसं बसवणार आहेस? अँड लास्ट क्वेश्चन, व्हॉट इज द ग्रेटेस्ट सक्सेस यू हॅव हॅड विथ सेल्स? आजपर्यंत सेल्स या कामामध्ये तुला सगळ्यात मोठं भेटलेलं यश कोणतं आहे? So you can write these questions or you can make other questions also. These are the demo questions. Now next topic is, you can see here, interview of the doctor on health awareness. आता अवेअरनेस म्हणजे काय? तर प्रबोधन करणे. आता हेल्थ बद्दलचं प्रबोधन करायचं आहे आणि असं करताना तुम्ही कुठले कुठले क्वेश्चन डॉक्टरांना विचारू शकता. तर फर्स्ट क्वेश्चन काय आहे? व्हॉट डू यू सजेस्ट टू कीप आवर बॉडी फिट? आपण आपली बॉडी कशी फिट ठेवावी, तुमचं काय मत आहे? हाऊ कॅन वी मेंटेन आवर बॉडी? आपली बॉडी आपण मेंटेन कशी ठेवू शकतो? व्हॉट डू यू वॉन्ट टू गिव्ह मेसेज टू पीपल अबाउट हेल्थ? स्वतःच्या प्रकृतीबद्दल माणसांना तुम्ही कोणता मेसेज देऊ इच्छिता? विच एक्सरसाइजेस शुड वी डू टू कीप which exercises should we do to keep our self maintain? आपल्या स्वतःची बॉडी मेंटेन ठेवण्यासाठी आपण कोणकोणते एक्सरसाइजेस केले पाहिजेत? व्हॉट डाएट शुड वी टेक? आपण कोणता आहार घेतला पाहिजे? विच प्रिकॉशन्स शुड वी टेक इन दिस COVID-19 सिच्युएशन? कोरोनाच्या कालावधीमध्ये कोणकोणत्या प्रिकॉशन्स, काळजी आपण घेतल्या पाहिजेत? कॅन यू गाईड अस अबाउट अन आयडियल डेली रुटीन टू मेंटेन बॉडी फिट? तुम्ही एखादं आयडियल डेली रुटीन सांगू शकता आम्हाला की ज्या करून किंवा जे केल्यामुळे आमची बॉडी फिट राहील? विच सिम्पटम्स वी शुड नॉट इग्नोर नाउडेज? आताच्या या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये, कोरोनामध्ये असे कोणते सिम्पटम्स आहेत, लक्षण आहेत जे आपण टाळले नाही पाहिजेत? व्हॉट डू यू वॉन्ट टू टेल पीपल हु आर सफरिंग फ्रॉम कोरोना? ज्या माणसांना खरंच आता कोरोना झालेला आहे, ते सफर करतायत त्या रोगामध्ये, त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? विच मेसेज डू यू वॉन्ट टू गिव्ह पीपल इन दिस पॅन्डेमिक सिच्युएशन? आणि या अशा पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये, या साथीच्या काळामध्ये तुम्ही सगळ्या जनतेला कोणता मेसेज देऊ इच्छिता? सो दीज आर द क्वेश्चन्स रिगार्डिंग दिस टॉपिक. अँड नाउ लास्ट टॉपिक इज, you can see here, interview of the education minister on the online schooling and current education system of the state. So the first question I have taken here is, what do you think about education system in this pandemic situation? Yes, pandemic situation मध्ये जी आपली एज्युकेशन सिस्टीम आहे याच्याबद्दल तुमचं मत काय आहे? डू ऑनलाईन टीचिंग रिअली वर्क्स? जे आता सध्या ऑनलाईन टीचिंग चालू आहे याचा खरंच फायदा होतो का? डू यू फाइंड एनी अदर वे दॅन ऑनलाईन टीचिंग टू टीच स्टुडंट्स? ऑनलाईन टीचिंग सोडून दुसरा एखादा मार्ग तुम्हाला सापडलेला आहे का? व्हॉट इज युअर प्लॅन अबाउट द स्टुडंट्स हु आर नॉट इन द स्ट्रीम ऑफ ऑनलाईन? जे विद्यार्थी ऑनलाईनच्या स्ट्रीम मध्ये नाहीयेत, ते बाहेर आहेत, त्यांच्याबद्दल तुमचा काय प्लॅन आहे? आर यू गोइंग टू रिवाइज द सिलेबस? तुम्ही सिलेबस हा रिवाइज करणार आहात का? व्हॉट इज युअर ओपिनियन अबाउट SSC आणि HSC ऑफलाईन एक्झाम्स? SSC आणि HSC च्या परीक्षा ऑफलाईन घेण्याबद्दलचं तुमचं मत काय आहे? विच इव्हॅल्युएशन पॅटर्न इज बेटर इन दिस कंडिशन? या कोरोनाचा काळ लक्षात घेता आता सध्या कोणती इव्हॅल्युएशन पॅटर्न आपल्यासाठी बेटर आहे? आर यू प्लॅनिंग टू हेल्प द स्टुडंट्स हु आर फ्रॉम रुरल रिजन्स? जे विद्यार्थी ग्रामीण भागातून येतात त्यांच्यासाठी तुम्ही काही मदत करणार आहात का? व्हॉट यू आर गोइंग टू डू टू फेच ऑल स्टुडंट्स इन द स्ट्रीम ऑफ एज्युकेशन? सर्वच्या सर्व मुले, विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी तुम्ही नेमकं काय करणार आहात? सेकंड लास्ट क्वेश्चन, व्हॉट इज युअर ओपिनियन अबाउट इव्हॅल्युएशन ऑफ दोज स्टुडंट्स हु आर आउट ऑफ द ऑनलाईन एज्युकेशन? जे विद्यार्थी ऑनलाईन एज्युकेशन मध्ये नाहीयेत अशा विद्यार्थ्यांचं मूल्यमापन तुम्ही कसे करणार आहात? अँड लास्ट क्वेश्चन आय हॅव टेकन हिअर, व्हॉट प्रॉब्लेम्स आर यू फेसिंग टू टॅकल सच प्रॉब्लेम्स? यासारखे प्रॉब्लेम तुम्हाला येत आहेत, मग याचा सामना तुम्ही कसा करताय? सो these are the questions you can ask to the education minister. You can write same questions or you can prepare your own questions also. तुम्ही सेम क्वेश्चन लिहू शकता किंवा तुमचे स्वतःचे क्वेश्चन सुद्धा तुम्ही प्रिपेअर करू शकता. एक सूचना आहे, आजपर्यंतचे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक प्रोव्हाइड केलेले आहेत. तुम्ही त्या ठिकाणी जाऊन आजपर्यंतचे सगळे व्हिडिओ पाहू शकता. ओके, नाउ लास्ट, एक्सटेंशन ऍक्टिव्हिटी और पॅरलल ऍक्टिव्हिटी.
वॉच द इंटरव्ह्यू ऑन न्यूज टेलिव्हिजन. तुम्ही स्वतः टेलिव्हिजनवर जे इंटरव्ह्यू होतात न्यूज चॅनलवर ते पाहायचे आहेत. फाइंड आउट द क्वेश्चन पॅटर्न्स आस्क्ड इन अन इंटरव्ह्यू, आणि त्या ठिकाणी कुठले कुठले क्वेश्चन कसे विचारले जातात याचा पॅटर्न तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. देअर इज नो नीड टू राईट एनिथिंग अबाउट दिस क्वेश्चन. या ठिकाणी काही सुद्धा तुम्हाला लिहायची गरज नाहीये. अँड ॲट लास्ट, व्हॉट डू यू लर्न फ्रॉम दिस ऍक्टिव्हिटी? I learned to frame the probing questions to get additional information through interview questions. तुम्हाला प्रॉबिंग क्वेश्चन तयार करायला जमणार आहेत, जे कशासाठी वापरणार आहात तुम्ही? गेटिंग ऍडिशनल इन्फॉर्मेशन. कशा थ्रू? तर इंटरव्ह्यू क्वेश्चन थ्रू. So we have solved this activity here. In the next video, we will solve the next activity. Till then, thank you.